एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये देवदार वृक्षांची दाट झाडी होती. त्या झाडीखाली खूप हत्ती वास्तव्याला होते. त्यांचा एक कळपच होता. आज काय झालं, त्या कळपातल्या एका हत्तीणीला पिल्लू झालं. पण ते पिल्लू कसं होतं? इतर हत्तींसारखं करड्या काळ्या रंगाचं नव्हतं. ते होतं पांढरं शुभ्र. जंगलातल्या हत्तींमध्ये सारखी तीच चर्चा होती. बाळ पाहिलं का? कुणी म्हणालं अगदी चांदीसारखं चमकतंय. कुणी म्हणालं पौर्णिमेच्या चंद्रासारखं वाटतंय मला त्याचा रंग. सगळ्यांसाठी पांढरा हत्ती अगदी कौतुकाचाच विषय बनला होता. आणि हा पांढरा हत्ती होता पण तसाच. आईचा ऐकायचा, मोठ्या हत्तींनी सांगितलेला ऐकायचा. आईला सोडून पटकन खूप लांब जायचा नाही. सगळ्यांशी मृदू बोलायचा. असा हत्ती सगळ्यांचा अगदी कौतुकाचा होता. हळूहळू पांढरा हत्ती मोठा व्हायला लागला. कळपाबरोबर तो पण गवत खायला, पाला खायला जात असे. पण बाकीचे हत्ती काय करायचे? माकडं जर झाडावर बसली असतील तर उगाच जोराजोरात झाड हलवायचे आणि त्यांना घाबरवायचे. आणि मग माकडं घाबरून ची ची असं ओरडायला लागली की त्यांना खूप मज्जा वाटायची. एकदा तर एका हत्तीनी सोंडेमध्ये एका खारीलाच ओढून धरलं. ती खार घाबरून ओरडायला लागली आणि मग फुंकरेसारखं तिला जोरात ढकलून दिलं. इतकी घाबरली ती आणि आपटली की खाली. असं काहीतरी ते करायचे. हे काही पांढऱ्या हत्तीला आवडायचं नाही. त्यांनी 1-2 वेळा सगळ्या हत्तींना सांगून पण बघितलं की तुम्ही असं का करता? असं नका ना करू. किती त्रास होतो त्यांना. असं स्वार्थीपणा करू नये. त्यांना काही ते पटलं नाही. त्यांना फक्त मजा करायची होती. हत्तीने विचार केला, ह्यांच्यात काही बदल होणार नाही. ह्याच्यापेक्षा आपण कळप सोडून लांब जाऊया. आणि हत्तीने खरंच कळप सोडला. तो काय करायचा? जंगलातल्या प्राण्यांना काही मदत हवी असेल तर ती मदत करायचा. रस्त्यानी चालताना वादळांनी किंवा जुनं होऊन एखादं जर मोठंच्या मोठं झाड वाटेत पडलं असेल तर सोंडेनी उचलून बाजूला करायचा. एक दिवस असाच तो रस्त्यानी चालत असताना झाडाखाली एक माकड रडत बसलं होतं. पांढरा हत्ती त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, का रे बाळा रडतोस? तो म्हणाला, बघा ना, मी खूप लुकडा आहे, अशक्त आहे, म्हणून हे सगळेजण मला हसतात आणि माझ्या खोड्या काढतात. आत्ताच माझी शेपूट ओढली आणि मी खाली पडलो आणि हसतात वरती सगळे. पांढरा हत्ती म्हणाला, कुठे आहेत ते सगळे? ते बघा समोरच्या झाडावर बसलेत. हत्ती त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, काय रे, असं का करता? तुमच्या ह्या वागण्याची तुम्हालाच लाज वाटली पाहिजे. तुम्ही चांगले बलवान आहात ना, मग तुमचं खरं काम काय आहे? तुम्ही दुबळ्या लोकांना किंवा दुबळ्या वानरांना मदत करायला हवी. असं वागू नका त्याच्याशी. तुमचाच भाऊ आहे तो. असा तो सगळ्यांना मदत करत असे. अगदी वाघ, सिंह, कोल्हे सगळ्यांशी त्यांची मैत्री होती. एक दिवस जंगलामध्ये काय झालं, अचानक एक माणूस आला. त्याचं नाव धोंडीबा. तो धोंडीबा जंगल पार करून पलीकडे वाराणसी नावाच्या गावाला त्याला जायचं होतं. पण काय झालं, जंगलामध्ये इतक्या पाऊलवाटा होत्या की त्याला वाराणसीकडे जायचा रस्ता कुठला हे लक्षातच येईना. तो एकदम गोंधळून गेला. इकडे तिकडे बघताना त्याचं पाऊल वाळलेल्या पाल्यावर पडलं. चुरचुर आवाज झाला आणि सळसळत काहीतरी निघून गेलं. इतका दचकला की बास. त्यांनी मागे वळून बघितलं तर पांढरा हत्ती. बापरे, आता आपलं काही खरं नाही. हा हत्ती आपल्याला चिरडून टाकणार. म्हणून तो झपझप चालायला लागला. थोडासा पळायला पण लागला. काही कळेना. हत्ती त्याच्या जवळ यायला लागला. इतका घाबरला होता की त्याला पुढे पाऊलच टाकता येईना. आणि अचानक कानावर आवाज पडला, अरे का पळतोस? हरवलायस का तू जंगलात? मी तुझी काही मदत करू का? इतका प्रेमळ आवाज. कोण बोलतंय? म्हणून त्यांनी वळून बघितलं तर पांढरा हत्ती त्याच्याशी बोलत होता. त्याला थोडासा धीर आला. तो म्हणाला, हो, मी जंगलात हरवलोय, पण तुम्ही मला मारणार नाही ना? नाही रे, मी तुझी मदतच करीन. काय झालंय, मला वाराणसीला जायचंय, पण मी रस्ता चुकलोय. सकाळपासून चालतोय, दमलोय आता मी खूप.
हत्ती म्हणाला, खरंच तू दमलायस, असं कर, माझ्याबरोबर गुहेत चल, आराम कर, मग मी तुला दाखवतो रस्ता. मग धोंडीबा त्याच्याबरोबर गुहेत गेला. तसा धोंडीबा थोडासा आळशीच बर का, आणि लोभी सुद्धा. हत्तीने त्याला भरपूर फळं आणून दिली. त्यांनी पटापट पटापट खाल्ली. हत्तीला विचारलं सुद्धा नाही की तुला पण खायची आहेत का. दुसऱ्या दिवशी सकाळी हत्ती उठला, त्याच्याबरोबर धोंडीबा पण उठला. छान रात्री विश्रांती झाली होती गुहेमध्ये. मग दोघेही तलावात पोहायला गेले. अगदी मज्जा आली धोंडीबाला. पण मग धोंडीबानी विचार केला, छान आहे ना हे आयुष्य, काही करायला नको, मस्त फळं खावीत, हत्ती बरोबर राहावं, नाहीतरी आपल्याला कुठं काम करायला आवडतं. नाही, पण असं चालणार नाही, आपल्याला प्राण्यांसारखं थोडी जगता येतं. धोंडीबानी विचार केला, पोटा पाण्यासाठी काहीतरी करायलाच हवं. मग तो हत्तीला म्हणाला, हत्ती दादा, मला वाराणसीची वाट दाखवा ना, जातो, काहीतरी काम बघतो. हत्तीने त्याला पाठीवर घेतलं आणि जंगलाच्या हद्दीपर्यंत नेऊन सोडलं. आणि तिथून त्यांनी सोंडेनीच दाखवलं, ते बघ, ती समोर ती जी वाट दिसतेय ना, ती सरळ जाते वाराणसीकडे. तिथून तू चालत चालत जा, थोड्याच वेळात पोचशील, पण जंगलातलं काही सांगू नकोस हं लोकांना. असं म्हणून हत्ती जंगलाकडे परत वळला आणि धोंडीबा मात्र चालत चालत वाराणसीकडे निघाला. सगळा बाजार भरला होता, दुकानं होती. धोंडीबाला लक्षात आलं की चला बरं झालं, शहरात आलो, काहीतरी काम मिळेल. एका दुकानामध्ये काही माणसं मान खाली घालून काहीतरी करत होती. बरीच माणसं होती. इथं काहीतरी काम मिळेल का म्हणून विचारावं म्हणून तो आत शिरला. त्यांनी तिथल्या माणसाला विचारलं, तुम्ही काय करताय हे? त्या माणसाने सांगितलं, हे हत्तीचे दात आहेत. या हत्तीच्या दातांवर आम्ही कोरीव काम करतोय आणि ह्या बघ, ह्या वस्तू बनवल्यात. धोंडीबानी त्या बघितल्या, फारच सुंदर केलेल्या होत्या. धोंडीबा म्हणाला, अरे वा, किती सुंदर काम केलंय तो तुम्ही. त्याच्यावर तो कारागीर म्हणाला, काय आहे, माझ्याकडे जे आत्ता दात आहेत ना, ते मेलेल्या हत्तीचे आहेत. म्हणजे हत्ती मेला ना की त्याच्यानंतर काढून घेतलेले आहेत. पण ते काय होतात, नंतर खूप कडक होतात. त्याच्यावर काम करायला आम्हाला फार कष्ट पडतात. असू दे, जाऊ दे. पण धोंडीबा म्हणाला, पण काय, जर जिवंत हत्तीचे दात मिळाले ना तर खूप छान आणि पटकन काम होतं. आणि जो कोणी हत्तीचे दात आणून देतो ना त्याला भरपूर पैसे मिळतात. असं काय? धोंडीबा मनात विचार करतो, कशाला काम विचारायचं, आता पांढरा हत्ती तर आपला मित्रच झालाय, जावं त्याच्याकडे आणि त्याचे दात मागावेत का. हा मनात विचार आला खरा, काय करावं, पण हत्ती परोपकारीच होता ना, देईल तो आपल्याला. असा विचार करून धोंडीबा जंगलात परत आला. हत्तीने धोंडीबाला बघितलं, अरे तुम्ही परत का जंगलात आलात? काय झालंय, मला काही काम मिळालं नाही आणि मला वाराणसीत गेल्यावर असं कळलं की हत्तीच्या दातांना खूप किंमत असते, त्याच्यापासून छान छान वस्तू बनतात. तुमचे दात देता का मला? म्हणजे मला जे कर्ज आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, मला जगण्यासाठी काही ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या मी घेऊ शकेन. हत्तीला वाटलं, काय हरकत आहे, गरीब आहे बिचारा, देऊया त्याला. म्हणून हत्ती म्हणाला, अरे देतो तुला दात, पण तुला घेणार कसे तू, तुला काहीतरी करावं लागेल, त्याच्यासाठी करवत हवी. तर धोंडीबा म्हणाला, मी तयारीने आलोय, मी करवत घेऊनच आलोय पोतडीत. मग हत्ती खाली बसला. मग त्यांनी काय केलं, धोंडीबानी साधारण एवढे एवढे त्याचे दात करवतीने कराकरा कापले आणि दोन्ही बाजूचे 2 दातांचे तुकडे घेऊन धोंडीबा पळतच वाराणसीच्या दिशेने गेला. त्या कारागिराकडे गेला आणि म्हणाला, बघा, मी जिवंत हत्तीचे दात आणलेत. कारागीर खुश झाला. त्यांनी पैशांनी भरलेली एवढी मोठी थैली धोंडीबाला दिली. धोंडीबाने पैसे घेतले आणि मग काय, स्वतःसाठी मस्त कपडे विकत घेतले, छोटीशी एक राहायची जागा बघितली, घरातलं सामान आणलं आणि रात्री झोपला. पण त्याचा विचार चालू होता.
त्याला पैशाचा लोभ काही त्याचा कमी होईना. काम न करता अजून पैसे कसे मिळवता येतील? अरे सोप्पा मार्ग आहे. अजून अर्धा दात उरलाय की पांढऱ्या हत्तीकडे, तो घेऊ मागून. त्याला रात्री पैशाच्या विचारांनी काही झोप येईना. एक दिवस त्यांनी तसाच काढला. नंतर मात्र तो पुन्हा जंगलाकडे निघाला. जंगलात गेला, पुन्हा पांढऱ्या हत्तीला भेटला. पांढरा हत्ती म्हणाला, आता काय झालं बाबा? काय झालं? तुमचे ते दात मी विकले आणि मला पैसे मिळाले बर का. पण काय झालं, ते पैसे मला पुरणार नाहीत आयुष्यभर, आणि मला अजून कितीतरी गोष्टी घ्यायच्या आहेत. खूप पैसे लागणार आहेत मला. तुमचे हे उरलेले पण दात देता का? खूप उपकार होतील माझ्यावर. हत्ती अगदी सज्जन होता. तो अगदी लगेचच हो म्हणाला. हत्ती खाली बसला आणि त्याला म्हणाला, घे. आता काय झालं? धोंडीबाला लोभ सुटला. करवतीने वगैरे उरलेले काही कापणार नव्हता. त्यांनी काय केलं, त्याच्या सोंडेवर चढला, सोंडेवर पाय ठेवले आणि दात हातात धरले आणि जोरात ओढायला सुरुवात केली. हत्तीला भयंकर दुखलं. त्याच्या तोंडातून जोरात आवाज बाहेर आला, वेदनेने. तो दुःखाने भरलेला आवाज सगळ्या जंगलात पसरला. बाकीच्या प्राण्यांनी ओळखलं की अरे, हा तर आपल्या पांढऱ्या हत्तीचा आवाज आहे. काही काही प्राणी गोळा झाले. तिकडून वाघ पण आला. जो हत्ती कधीच कुणाला त्रास देत नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागतो, त्याचाच आवाज आहे का हा? वाघाने बघितलं, कुणीतरी एक माणूस आलाय. हत्ती खाली बसलाय आणि त्याच्या सोंडेवरती तो माणूस चढलाय आणि दाताची टोकं दिसतच नाहीयेत. आणि तो माणूस त्याचे दात जोरात ओढतोय. अरे बाप रे, बघता बघता एक दात ओढला सुद्धा. हत्ती वेदनेने विवळायला लागला. आता मात्र वाघाला भयंकर राग आला. कसला दुष्ट हा माणूस, आणि का बरं आपल्या पांढऱ्या हत्तीला असा त्रास देतोय? वाघाने ठरवलं, या लबाड आणि धूर्त माणसाला आपण शिक्षा केलीच पाहिजे. म्हणून वाघ जोरात झाडीतून बाहेर आला आणि त्यांनी धोंडीबावरती झडप घातली. धोंडीबाला पकडलं. धोंडीबा घाबरला आणि म्हणाला, सोडा सोडा, चुकलं माझं. वाघ म्हणाला, आता नाही. आमच्या चांगल्या हत्तीचे दात काढून घेतास काय? तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुझ्या अति लोभाचं फळ तुला मिळणारच. आणि म्हणून वाघाने धोंडीबाची शिकार करून टाकली.